बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण या पालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 18वा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन आज करणार आहोत. काय आहे तो 18वा अभंग? हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेणे काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ. हरिपाठातील या अभंगाचं तात्विक दृष्ट्या अत्यंत संक्षिप्त पद्धतीने जर आपल्याला विवेचन करायचं असेल, अर्थ पाहायचा असेल तर आपल्याला असं पाहता येईल. जो मनुष्य हरिवंश पुराणाचे पठन करतो, हरिनामाचे कीर्तन करतो, चिंतन करतो आणि हरिनामा वाचून इतर काहीच सख्य जाणत नाही, त्या मनुष्याला मोठा लाभ होतो. त्याला वैकुंठाची प्राप्ती होते आणि त्याला सर्वच तीर्थे घडतात. पण या व्यतिरिक्त तो आपल्या वाटेल त्या मार्गाने मनाला वाटेल त्या मार्गाने गेला तर तो या मोठ्या लाभाला मुक्तो. आणि हरिनामातच जर रमला, हरिपाठी जर स्थिरावला तर तो धन्य कृतार्थ होतो. म्हणून हरिनाम जोडण्यामध्ये माऊलींना गोडी आहे. ज्ञानदेवाची गोडी हरिनामात आहे. त्यांचे प्रेम सर्वदा रामकृष्णाच्या ठाई जोडलेले आहे. अशा प्रकारचा संक्षिप्त अर्थ आपल्याला या हरिपाठातील अभंगाचा करता येईल. जेव्हा या हरिपाठातील संपूर्ण अभंगाचं आपण विस्तारित चिंतन करत आहोत तेव्हा मात्र हरिपाठातील प्रत्येक चरणाचा आपल्याला सविस्तर पद्धतीने विचार करावा लागेल. तर मग आपण या हरिपाठातील प्रत्येक चरणाचा थोडा सविस्तर चिंतन करूया, विचार करूया. काय आहे हरिपाठातील अभंगाचे पहिले चरण? हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेणो काही. येथे ज्ञानेश्वरांनी हरिवंशाला पुराण म्हटले आहे. पण हरिवंश हे काही स्वतंत्र पुराण नाही. पुराणाच्या मालिकेमध्ये स्वतंत्र हरिवंशाचा पुराण म्हणून उल्लेख नाही. हरिवंश पुराण म्हणजे हरीच्या गुणाचा ज्यात साकल्याने विचार केला गेलेला आहे असे भक्तिमार्ग प्रवर्तक भागवत पुराण हेच खरं हरिवंश पुराण होय. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हरिवंश पुराण जी श्रेष्ठ साधने आहेत त्यांचा साकल्याने विचार श्रीमद भागवतात आहे आणि तेच सर्वश्रेष्ठ हरिवंश पुराण आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून माऊली म्हणतात हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. आता हरिनाम संकीर्तन भक्ती श्रवणा वाचून होऊ शकत नाही. श्रवण ही प्रथम भक्ती आहे. जेव्हा श्रोता वक्ता व भागवत कथा यांचा त्रिवेणी संगम झाल्यावर त्यामध्ये काय स्थिती प्राप्त होते ही माऊलीने एका ओवीतून स्पष्ट केलेलं आहे बघा. जेव्हा श्रोता वक्ता आणि भागवत कथेचा त्रिवेणी संगम होतो तेव्हा माऊली म्हणतात हृदया हृदय एकच झाले ये हृदयीची त्या हृदयी ओतले. अशा प्रकारची अत्यंतिक उत्कटतेची भावना, एकतेची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. माझी वाणी तुझे वर्णी गुण. बघा माऊली काय म्हणतात, माझी वाणी
तुझे वर्णी गुण आयसा काही प्रेम देई कळा. भगवंताच्या चरित्राचे गायन करणे हीच हरिनाम संकीर्तनाची मर्यादा आहे. जे जे कोण वक्ते भगवंताच्या चरित्राच्या गायनाशिवाय इतर काही गोड वाटणाऱ्या कथा गात असतील, सांगत असतील, तर ते हरिनाम कीर्तन नसून ते उदय वाह्यात कथा आहेत अशा म्हणता येईल. हरीशिवाय ज्याची कोणावरही प्रीत नाही, सर्व काही हरीच आहे, अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा त्याचा परिणाम काय होतो हे माऊली या अभंगातील दुसऱ्या चरणात सांगतात. पहा काय आहे अभंगाचं दुसरं चरण. तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. हरीसी अखंड सौजन्य ज्याचं आहे त्यास जगातील कोणताही लाभ अप्राप्य नाही. सर्व काही प्राप्त आहे. त्याला साक्षात वैकुंठ आणि सर्व तीर्थाचा लाभ त्याच्या पायी लोळण घेतो. हरीसी अखंड सौजन्य असलेल्या हरिभक्ताबाबत संत एकनाथ महाराज म्हणतात, ते न घेती वैकुंठीची वाट, त्याचे घरीच नी करी वैकुंठ. तेथ चिन्मात्रे फुटे पहाट, पिके पेट संताची. हरिनाम घेणारा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कथा देवाचे ते ध्यान, समाधी लागोण उभा तेथे. किंवा अशा पुरुषास सर्व तीर्थाटने कोटी न जाता आपोआप घडतात. रामकृष्ण रामकृष्ण कृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्यासी तीर्थ येती लोटांगणी, सुखचरणी लागती स्वयंत्या. म्हणून माऊली म्हणतात, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. सकळ तीर्थाटन त्यांच्या चरणावर येतं. म्हणून जो हरिवंश पुराण आणि हरिनाम संकीर्तन गातो, ज्याला हरीशिवाय इतर कुणाचे सौजन्य नाही, त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तो ते सकळ तीर्थाटने त्याच्या चरणावर येऊन वास करतात. अशा प्रकारचे माऊली या अभंगातून सांगतात. या अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली काय म्हणतात बघा. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरी पाटी स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला. मन फार चंचल आहे. मनाचा थांग भल्या भल्याला लागला नाही. अनेक ऋषी मुनी आणि देवांनाही मनाचा थांग पत्ता लागला नाही. मन अत्यंत चंचल आहे. मनाचा ठाव ऋषी मुनी साधकाला सुद्धा लागला नाही. मोठ्या मोठ्या देवाच्या आणि ऋषीची तपश्चर्या अगदी क्षणात मनाच्या पाठीमागे गेल्यामुळे भंग झालेली आपण पाहतो. मेनकेने चाले केले विश्वमित्रासी भाळिले, महान तपस्वी विश्वमित्र. मेनका दिसताक्षणी त्याचा मनाचा तोल ढळला आणि तपश्चर्या भंग झाली. अगदी इंद्र चंद्र विष्णू महेश या देवानाही मनाला आवर घालता आला नाही. मनासमोर या कुणाचीही पाड नाही. मनाचा अनिवार मार, कोण राहे मनासमोर. मनासी पैजासा थोर, सुरवरा सुर दिसेना. मनाला जिंकणारा क्वचितच म्हणावं लागेल. बहिणाबाई मनाचं फार सुंदर विवेचन करतात. पहा, मन वढाये वढाये उभ्या पिकातल ढोर, किती हाकल फिरी येत पिकावर. मन चंचल. मन क्षणातीत आहे तर क्षणातीत जातं. किंवा मनाचं न्यार रे तंतर, अरे विचू साप बरा त्याले उतारे मंतर. एवढं मन जहरी. अशा प्रकारे बहिणाबाई सांगतात. आणि मग या मनाच्या पाठीमागे जो जातो, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनाच्या पाठीमागे जो जातो तो मात्र दुःखात अडकून पडतो. तो मात्र संकटात सापडतो. मन हे इंद्रियाच्या पाठीमागे धावतो. पहा, मनाची आणि इंद्रियाची उत्तम मैत्री आहे. पहा कशी सांगड आहे. मन इंद्रियाच्या पाठीमागे धावतं आणि इंद्रियांना फक्त विषय आवडतात. विषय मनाला इंद्रिय विषयावर नेऊन घालतं आणि मग दोघही दुःखात अडकतात. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात
येरवी इंद्रियाची आर्था सारिका विषय पोकिता संतोष कीर चित्ता आपेजल. पुढे माऊली म्हणतात बापा विषयाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता तो परिणाम विचारिता प्राणहारी. इंद्रियांना फक्त विषय आवडतात आणि विषयाच्या आहारी गेलं की माऊली म्हणतात तो परिणाम विचारिता प्राणहारी, आणि प्राणच घेऊन जातो. एखादा माशाला पकडण्यासाठी गळाला तो गेचवा लावावा आणि तो पाण्यात सोडण्याबरोबर त्या गेचव्याच्या मोहाने तो गळच माशाने गिळावा आणि क्षणात माशाला जीव गमवावा लागावा. तद्वतच विषयाच्या पाठीमागे लागल्यानंतर जीवाची अवस्था होते. विषयाच्या पाठीमागे लागल्यानंतर जीवाची अवस्था होते. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधनी निवाला अग्नी कोटे. इंद्रियाला विषयाची आवड लागते, मन इंद्रियाच्या पाठीमागे जाते आणि जेव्हा याची सांगड जमते तेव्हा विनाश ओढावतो. विषय सेवनाने कुठल्याही जीवाला सुखाची प्राप्ती झाली नाही. जसं एखाद्या अग्नीमध्ये इंधन टाकल्यानंतर अग्नी न क्षमता तिचा भडकाच उडतो, तद्वतच जसं जसं मन विषयाच्या पाठीमागे धावेल तसं तसं जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होते. हा जीव संसार दुःखामध्ये अडकत जातो. म्हणून माऊली म्हणतात मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि मग याच्या ऐवजी हरिपाठामध्ये ज्याने मन स्थिर केलं, हरीच्या नामामध्ये जो गुंतला तोची धन्य. मग त्याच्या धन्याला पारावार नाही, त्याच्या पुण्याला पारावार नाही. आता हरिपाठी स्थिरावला तोची धन्य याचं विस्तरित वेगळं विवेचन करण्याची गरज नाही, कारण त्याच्यासाठीच आपण हरिपाठाचं चिंतन या ठिकाणी मांडतो आहोत. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला हरिनामाची गोडी लागली आहे, सर्व काळ रामकृष्ण स्वरूपाची आवड आहे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ही आवड ज्ञानेश्वर महाराजाच्या ठिकाणी पूर्णत्वाने बनलेली आहे. म्हणून त्यांच्या मुखातून हे उद्गार बाहेर पडतात. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. या ठिकाणी अभंगाचं चिंतन पूर्ण करूया आणि आपण आपल्या वाणीला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी.